सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला हॅप्पी दिवाळी. तर बघा, आता फराळ करायचा आहे पण खूप घाई झाली आहे, तर पटकन ही रेसिपी पहा आणि दोन अशा छान पद्धतीने फराळ कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी बारीक रवा हा लालसर भाजून घ्यायचा आहे. 1 किलो रवा आहे आणि अर्धा किलो खोबरं किसून घेतलेलं आहे आणि घेतली आहे पिठी साखर. रवा पूर्णपणे थंड झाल्यावर त्यामध्ये हा खोबरा, पिठी साखर आणि खसखस, वेलची पावडर आणि मनुके, ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे. तुम्हाला हवे असतील तर टाका, नाही टाकले तरी चालतील. मी थोडेसे मनुके टाकले आहेत आणि ही वेलची पूड आणि खसखस सर्व प्रमाण एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला पूर्ण प्रमाण सांगितलं आहे. आणि पीठ मळताना झालं असं की तो व्हिडिओच माझ्याकडून डिलीट झाला, तर मी तुम्हाला सांगते की याचं पीठ कसं मळायचं आहे. 1 किलो मैदा घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी तुपाचं मोहन आणि थोडासा बारीक रवा 1 वाटी. तर हे पीठ छान असं मऊसर मळून झाल्यानंतर त्याच्या अशा लाट्या तयार करून घेतलेल्या आहे. आणि पहा, करंजी अशी जुन्या पद्धतीने ही भरून घेतलेली आहे. इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर मी म्हटलं चला आपण तीही पद्धत ट्राय करून बघूया. पण तीही पद्धत खूप छान होती. पहिली ही आपली जुनी पद्धत बघा किती छान अशी करंजी झालेली आहे. आणि आता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते. हे पहा, असा पूर्ण चपातीसारखा एक गोळा पूर्ण मळून घेतलेला आहे. त्यावर अशा 3 ते 4 तुम्ही इथे करंज्या बनवू शकता एका लाटीमध्ये. तर अशा पद्धतीने 4 ठिकाणी हे ठेवून घेतलं होतं आणि असं फोल्ड करून घेतलं. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चमच्याने कट करून घेतलं. हे तुम्ही पहा, असं ग्लासने कट करून घ्या. खूप छान पद्धतीने या होता. एका वेळेस 4 करंज्या झाल्या होत्या. खूप मस्त अशा या गोल गोल करंज्या झाल्या होत्या. कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करा. आणि छान छान रेसिपीजसाठी अमायराज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीही पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्या सर्व करंज्या या रेडी झालेल्या आहेत. आता एक एक करून गरम तेल झालं आणि त्यामध्ये या करंज्या आपण तळून घेणार आहे. पहा, लालसर होईपर्यंत करंज्या तळायचं आहे. एकदा तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅस करून सर्व करंज्या तळून घेतल्या आहेत. छान पद्धतीने अशा लालसर करंज्या मीडियम गॅसवर तळून घेतल्या आहेत. बघा किती सुंदर असं यावर करंजी एकदम छान अशी झालेली आहे. एक एक करून सर्व करंज्या तळून घेतलेल्या आहेत. एकही करंजी फुटली नाही. खूप छान झाल्या होत्या करंज्या. तर तुम्ही या दोन्ही पद्धती नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा. बघा, सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत आणि आता थंड झाल्यावर एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.